बातमी नाशिकमधून आहे। पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतीय लष्कराचा जवान गोपनीय माहिती देत होता। काही रुपयांसाठी ही माहिती हा जवान पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला विकायचा। विशेष म्हणजे हा एकटा यामध्ये नव्हता, त्याच्याबरोबर आणखी काही जवान देखील होते। यातला आणखी एकाला आधीच पकडण्यात आलंय, तर एक जण अजूनही फरार असल्याची माहिती आहे। पाहुयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। 15 लाखांची हाव, देशाच्या सुरक्षेवर घाव। भारतीय जवानाची पाकसाठी हेरगिरी। संदीप सिंग भारतीय लष्कराचा जवान, नाशिकच्या आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात। यात संदीप सिंगनं फक्त 15 लाखांसाठी भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिली आहे। संदीप सिंग 2015 मध्ये सैन्यात भरती झाला। पाकची गुप्तचर यंत्रणा ISIला 15 लाखात गुप्त माहिती दिली। यामध्ये छावण्यांच्या ठिकाणांची माहिती, शस्त्रास्त्रांचे फोटो यासारखी माहिती पाठवली। व्हॉट्सअपवरून ही सगळी माहिती संदीप ISIला पाठवायचा। अमृतपाल सिंह एलियस अमृत, मनदीप सिंह एलियस मैंडी ते एक माधव शर्मा करके ਜਿਹੜਾ ਵਿਅਕਤੀ ਸੀ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਹੋਈ ਸੀ। ਇਹਨਾਂ ਕੋਲੋਂ ਅੱਧਾ ਕਿਲੋ ਹੈਰਨ ਦੀ ਰਿਕਵਰੀ ਹੋਈ ਸੀ। ਫਰਦਰ ਇਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਪੁੱਛਗਿੱਛ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਇਨਵੈਸਟੀਗੇਸ਼ਨ ਦੇ ਵਿੱਚ ਤੱਥ ਸਾਹਮਣੇ ਆਏ ਸਨ, ਉਹ ਬੜੇ ਰਿਵੀਲਿੰਗ ਸਨ। ਕਿਉਂਕਿ ਜਿਹੜੇ ਸਰਵਿੰਗ ਫੌਜੀ ਅਮਰਿਤਪਾਲ ਸਿੰਘ ਸੀਗਾ, ਇਹਦੇ ਕੋਲੋਂ ਕਾਫੀ ਜਿਹੜੀ ਸੈਂਸਿਟਿਵ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਹੈ फौज ਦੀ, ਇਹ ਪਾਸ ऑन ਕੀਤੀ ਜਾਣੀ ਪਾਈ गई ਸੀ। संदीप सिंग हा पंजाबच्या पटियालाच्या सरदुलगडचा रहिवासी आहे। आरोपी संदीप सिंग काही दिवसांपूर्वी रजेवर पटियालाला आला होता। पटियालातील घरिंडा पोलीस ठाण्याच्या पथकानं त्याला अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी नाशिक कॅन्टोन्मेंटमधील अमृतपाल सिंग जवानालाही अटक झाली होती। संदीपने फिरोजपूरमधील एका अज्ञात ठिकाणी अमृतपालला 2 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे। अमृतपालचा आणखी एक सहकारी राजवीर सिंग नाशिक कॅन्टोन्मेंटमधून पळून गेलाय। 2 वर्षांपूर्वी पुण्यातील DRDOचे संचालक प्रदीप कुरुळकरला देखील ATSनं अटक केली होती। कुरुळकरने भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती पाकच्या ISIला दिली होती। नाशिकच्या हेरगिरी प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे। याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून या हेरगिरी प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।